स्टार्टअपच्या ओनरला वाटतं, "अरे तुम्ही पैसा लावला म्हणजे तुम्ही मला विकत नाही घेतलाय. कारण तुम्हालाही रिटर्न आम्ही देत आहोत." बरं. आणि जो इन्व्हेस्ट करतो त्याला वाटतं, की मी तुम्हाला पैसे दिले. ते माझे पैसे मी ठरवेल. ॲक्चुअली तुमचा हा जो प्रश्न आहे इट इज डबल एजेड स्वॉर्ड. ओके. एकतर इन्व्हेस्टर फ्रॉड असू शकतो किंवा स्टार्टअपही फ्रॉड असू शकतो. हो, अ, हो. ते असू ते शकतं. दोन्ही असू शकतात. देअर इज अ क्लॉज कॉल्ड डिस्प्यूट रेझोल्यूशन क्लॉज. प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंटमध्ये हा क्लॉज असतोच. ओके. आणि दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्लॉज. एखाद्या कंपनीला एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंट करून घेणं किती गरजेचं आहे? आय थिंक इट इज मॅन्डेटरी, इट इज कंपल्सरी. ते करायलाच पाहिजे. जे बेसिक टर्म्स कंडिशन्स आहे, हं. टर्म शीट, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. ओके. बिफोर इवन एंटरिंग इंटू अ फॉर्मल अरेंजमेंट. येऊ शकतो का? तो वेळ गेलेला आहे. AI ऑलरेडी आलेला आहे. नमस्कार मंडळी, अनटॅप बाय गौरवच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. तर स्टार्टअपमध्ये नेमकं कायदेशीररित्या काय-काय तरतुदी आहे? काय-काय आपण ॲग्रीमेंट केले पाहिजे? काय-काय कॉन्ट्रॅक्ट केले पाहिजे? काय-काय गोष्टी आपण तिथे साइन किंवा असे डॉक्युमेंट्स बनवले पाहिजे, जेणेकरून आपण कायदेशीररित्या फुल प्रूफ असेल आणि पुढे चालून आपल्याला संकट येणार नाही. तर ह्या सर्व विषयांवर आपण आज एक्सपर्टला आपल्या बोलावलेलं आहे. राहुल तोतला सर आपल्या इथे आलेले आहेत. राहुल तोतला सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, तर ते एक्सपर्ट आहेत स्टार्टअप बिझनेसेसमध्ये. त्यांनी भरपूर असे त्यांचे क्लायंट्स आहेत. त्यांनी स्टार्टअपमध्ये जे क्रिटिकल टू क्रिटिकल कंडिशन आहे, तिथून त्यांना बाहेर सुखरूपपणे काढलेलं आहे. तर आज आपण त्यांना विचारणार आहोत स्टार्टअपच्या बाबतीमध्ये काय लॉज असतात, काय नाही, काय कंप्लायन्स केले पाहिजे, काय कॉन्ट्रॅक्ट केले पाहिजे, काय बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत कायद्यानुसार, ते आज आपण बघणार आहोत. तर सुरू करूयात आजचा आपल्या हक्काचा पॉडकास्ट अनटॅप बाय गौरव. नमस्कार सर. तुमचं अनटॅप बाय गौरवमध्ये स्वागत आहे. थँक यू गौरव. सर, मला तर माहिती आहे तुमचा परिचय मला खूप चांगल्या पद्धतीने आहे. पण आमच्या व्ह्यूअर्ससाठी थोडक्यात तुमच्या बाबतीमध्ये सांगा. गौरव, फर्स्टली इट इज माय ऑनर की तुम्ही मला तुमच्या शोवर बोलवलं. प्लीज. इट इज माय प्रिव्हिलेज टू बी ऑन युअर शो. थँक यू. माझं बॅकग्राऊंड म्हणजे की आय एम अ सेकंड जनरेशन लॉयर. मी ILS लॉ कॉलेजमधून लॉ पासआउट केलं आहे. 2010मध्ये माझं LLB कंप्लीट झालं आहे. त्यानंतर मी 1 वर्ष मुंबईमध्ये विधी पार्टनर्स म्हणून एक लॉ फर्म आहे. तिथे मी 1 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर मी 7 वर्ष मुंबई हायकोर्टात सीनियर ॲडव्होकेट आहेत चेतन कपाडिया, ते माझे गुरु आहेत. त्यांच्यासोबत मी 7 वर्ष काम केले. मग आता त्याच्यानंतर आता स्वतःची प्रॅक्टिस आहे. ग्रेट, ग्रेट. दिस इज माय बॅकग्राऊंड. ग्रेट सर, ग्रेट. सर, जेव्हा ह्या विषयाला धरून आपण काहीतरी पॉडकास्ट करावं, जेव्हा आपली चर्चा चालू होती आणि जेव्हा तुम्ही मला रिसर्च करायला सांगितलं, तेव्हा मी बरेच कंगोरे याचे तपासले, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या, की स्टार्टअपमध्ये काय गोष्टी असतात, काय नसतात. तर मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. ते मला आता सुरुवातीला घ्यावंसं वाटतंय. ते म्हणजे की स्टार्टअप जर ही एक एंटिटी पकडली, हो. तर कायद्याच्या दृष्टीने स्टार्टअप हे काय आहे? ॲक्चुअली स्टार्टअप म्हणजे इट इज लाइक एनी अदर कंपनी किंवा इट कुड बी अ पार्टनरशिप फर्म किंवा LLP ज्याला आपण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणतो. तो स्टार्टअप म्हणजे इट कुड बी ऑफ एनी ऑफ द फर्म. ती प्रोप्रायटरशिपही असू शकतो, LLP असू शकतो, प्रायव्हेट लिमिटेड असू शकतो किंवा LLP असू शकतो. आणि कायद्यानुसार कोणतीही एंटिटी 10 वर्षाच्या खाली पाहिजे. सो त्याचं जे डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन असतो, इट शुड बी लेस दॅन 10 इयर्स टू क्वालिफाय ॲज अ स्टार्टअप. सपोज तुमची ऑलरेडी एक्झिस्टिंग एक फर्म आहे. हं. त्याचा टर्नओव्हर सपोज 10 कोटी आहे. हं. पण तुमच्या त्या फर्ममध्ये तुम्ही जो बिझनेस करतायत, त्याच्यामध्ये इनोव्हेशन आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडे काही आयडिया आहेत आणि तुम्हाला त्याला स्टार्टअपमध्ये क्वालिफाय जर करायचं आहे, तो रिक्वायरमेंट अशी की ती 10 वर्षाच्या अगोदरची एंटिटी पाहिजे. टर्नओव्हर 100 कोटीच्या खाली पाहिजे आणि तो जो एंटिटी आहे, इट शुड नॉट बी अ मर्जर किंवा डिमर्जर ऑफ अ सेपरेट कंपनी. हं. म्हणजे एक्झिस्टिंग कंपनीचं दुसरं एक जॉइंट व्हेंचर सांगा, असंच सांगा, तसं नाही होऊ शकत. ओके. सो इट शुड बी अ स्टँड अलोन एंटिटी. अच्छा. सो दॅट इज द बेसिक डेफिनेशन ऑफ स्टार्टअप. ओके, ओके. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, की स्टार्टअप असा आहे किंवा स्टार्टअप म्हणा किंवा 10 वर्ष जुनी कंपनी किंवा 10 वर्ष आतील कंपनी करेक्ट.
हे जे कोणतीही असू द्या, पार्टनरशिप असू द्या, प्रायव्हेट लिमिटेड असू द्या, LLP असू द्या, ही कायद्याच्या दृष्टीने एकच आहे. बरोबर. तसं तुम्ही 2 एंटिटीचं नाव घेतलं. एक LLP असतं, म्हणजे प्रकार झाले, कंपनी हो, प्रकार, टाइप बरोबर. ऑफ कंपनीज झाले. येस. एक LLP झालं आणि प्रायव्हेट लिमिटेड झालं. बरोबर, जेव्हा तुम्ही स्टार्टअप बिझनेसेस हँडल करता, जेव्हा बरोबर. स्टार्टअप बिझनेसेसच्या केसेस तुमच्याकडे येतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त एडव्हांटेज आणि डिसएडव्हांटेज जर बघायला गेलं, बरोबर. तर प्रायव्हेट लिमिटेडला असतं किंवा LLPला असतं. तर आमच्याकडे जे क्लायंट्स येतात, हं. फर्स्ट वी ट्राय टू अंडरस्टँड देअर बिझनेस. हं. की त्यांचा बिझनेस काय आहे, त्यांना काय स्केल अप करायचंय, किती स्केल अप करायचंय, किती एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे, त्यांच्याकडे स्वतःचा पैसा आहे, की ते लोकांकडून पैसा घेणार आहेत. ओके. सो अकॉर्डिंगली आम्ही आमच्या क्लायंटला तसं ॲडवाईस करतो, की कोणतं लीगल स्ट्रक्चर तुम्हाला बेनिफिशियल राहील. LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. हं. त्याच्यामध्ये पार्टनर्स असतात आणि ओके. त्यांची लायबिलिटी असते, त्यांचं प्रॉफिट रेशो असते. पार्टनर्सला ते कॅपिटल घेऊन त्याच्यामध्ये आणावं लागतं. एखादी बिझनेस जेव्हा आपण उभा करतो किंवा म्हणजे स्टार्टअप आपण जेव्हा उभं करतो, तर त्याची जर्नी काय असते? स्टार्टअप म्हणजे इट बिगिन्स फ्रॉम एन आयडिया. हं. आता त्या आयडियाला पर्स्यू करण्यासाठी तुमच्याकडे जर पैसा आहे, सो यू पुट इन युअर ओन फंड्स. जर पैसा नाही आहे, तर तुम्हाला ते पैसे लोकांकडून घ्यावे लागतात. बरोबर. तर स्टार्टअपला पुढे नेण्यासाठी तुम्हाला स्टेजेस असतात ओके. फॉर द जर्नी टू कम्प्लीट. कारण जसं मी सांगितलं होतं, की इफ युअर टर्नओव्हर रिचेस 100 crore, हं. then you are not a startup, you are already a company. ओके. So therefore to enjoy benefits which a startup gets, हं. आणि तुम्हाला तुमच्या आयडियाला जर त्या स्टेजपर्यंत जर घेऊन जायचं असेल, तर स्टार्टअपमध्ये पहिले अर्ली सीड स्टेज असतो, हं. मग सीड स्टेज असतो, मग A सीरीज फंडिंग म्हणतात, B सीरीज फंडिंग म्हणतात. हं. मग इव्हेंच्युअली इफ एव्हरीथिंग गोज सक्सेसफुल ॲज प्लॅन्ड, हं. आणि ज्या इन्व्हेस्टर्सनी तुमच्या स्टार्टअपमध्ये पैसा लावलाय, ते एक्झिट पण होऊ शकतात, हं. और दे मे ट्राय टू इन्क्रीज द स्टेक इन युअर स्टार्टअप, हं. और दे मे इवन बाय यू आउट. ओके. आता तुम्ही जसं सांगितलं, की आपण फंड्स घेतो. हो. ओके. म्हणजे बूटस्ट्रॅप जर असेल, तर ती गोष्ट वेगळी. बरोबर. पण जेव्हा आपण फंड घेतो आणि जसं आता तुम्ही बोललात, की मग ते कधी-कधी इन्व्हेस्टर ते बाय आउट करायला आपण प्रयत्न करतो, ते करू देत नाही बरोबर. किंवा मग ते स्वतः काहीतरी कायदेशीर गोष्टी ते करतात, बरोबर. जेणेकरून खूप म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात लॉच्या याच्यानुसार, कायद्यानुसार. बरोबर. तर असे कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जस्ट तुमच्या डोळ्यासमोर आता रिसेंटच्या काही केसेस झाल्या असतील, तर असे कोणकोणते प्रॉब्लेम तुम्ही फेस केलेत किंवा तुमच्याकडे त्या केसेस आल्यात? ॲक्च्युअली काय असतं, थोडं कन्सेप्ट मी एक्सप्लेन करतो तुम्हाला, हं. की स्टार्टअप आणि इन्व्हेस्टर हं. दे बोथ आर पार्टनर्स. स्टार्टअपला आपली आयडिया पुढे घेऊन जायची आहे आणि इन्व्हेस्टरला तुमच्या आयडियामध्ये फेथ आहे, ट्रस्ट आहे. हं. म्हणून तो त्याचा स्वतःचा पैसा तुमच्या स्टार्टअपवर लावतोय. हं. इन्व्हेस्टरला त्याचा प्रॉफिट मॅक्सिमायझेशन पाहिजे, हं. की मी आज 100 लावले, तर मी 5 वर्षात ह्याला 1000 जर झाले, तर मी एक्झिट होईल. हं. और ही रिअली बिलीव्स इन युअर आयडिया. जेव्हा हे दोन्ही पार्टनर्स सोबत येतात, देर आर मेनी डॉक्युमेंट्स, कॉन्ट्रॅक्ट्स विच आर एक्सचेंज्ड. सो द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, जेव्हा इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतो, तर तो स्टार्टअपचे जे फाउंडर्स आहेत त्यांच्यासोबत अग्रीमेंट, कॉन्ट्रॅक्ट्स ते एक्सचेंज करतो. तर त्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जे तुमचे पॉलिसी आहे, तुम्हाला किती से पाहिजे, तुम्ही किती स्टेक घेतायत, तुम्हाला से पाहिजे का नाही पाहिजे, और यू जस्ट वॉन्ट टू ओव्हरव्ह्यू द बिझनेस ऑफ स्टार्टअप. तर ह्याच्यामध्ये कधी कधी खूप इगो क्लॅशेस होतात. कारण स्टार्टअपच्या ओनरला वाटतो, अरे तुम्ही पैसा लावला म्हणजे तुम्ही मला विकत नाही घेतलाय, कारण तुम्हालाही रिटर्न आम्ही देत आहोत. बरोबर. आणि जो इन्व्हेस्ट करतो त्याला वाटतं की मी तुम्हाला पैसे दिले, ते माझे पैसे मी ठरवेल. सो देअरफॉर ती जी बाउंड्री आहे, हां. ती खूप स्ट्रक्चर्ड वेनी ती डिफाईन करायला पाहिजे, सो दॅट बोथ ऑफ देम गो हँड इन हँड टुगेदर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट करतात, त्याच्यामध्ये कायदा म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट आहे
between the investor and the founder of a startup. That contract has to be in accordance with Indian laws. आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्व गोष्टी डिटेलमध्ये जे काय तुम्ही डिस्प्युट्स फोर्सी करतात ते आत्ताच तुम्ही त्याचा बरोबर विजन ठेवून ते तुम्ही इन्कॉर्पोरेट करायला पाहिजे, सो दॅट इवन इफ समवन विशेस टू एक्झिट इट शुड बी इन अ कॉर्डियल मॅनर. ओके. अँड द कंपनी शुड नॉट एंड अप इन कोर्ट. आता जे तुम्ही अग्रीमेंट म्हटलं, कॉन्ट्रॅक्ट म्हटलं, तर इन्व्हेस्टर सोबत इनिशियल लेवलला आपल्याला केलं पाहिजे असं तुम्ही आता सांगितलं. बरोबर. आणि ते स्वतः एक ते म्हणजे त्या कंपनीचा कायदाच असतो तो. बरोबर. त्या इन्व्हेस्टर आणि दोघांमधला तो कायदाच असतो बेसिकली. बरोबर. त्या अटी आणि शर्ती असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला असं आवर्जून जर मी विचारलं की आवर्जून अशा 2 गोष्टी किंवा अशा काही गोष्टी टाकायच्या असतील, बरोबर, जे कधीच विसरायला नको, बरोबर, तर काय असतील स्टार्टअपच्या नजरेतून आणि एक इन्व्हेस्टरच्या नजरेतून? बरोबर. सो आय थिंक इट इज असे 2 गोष्टी नाही, कारण जेव्हा इन्व्हेस्टर तुमच्या स्टार्टअपच्या आयडियामध्ये इंटरेस्ट दाखवतो तेव्हा ते एक डॉक्युमेंट एक्झिक्यूट करतात, त्याला म्हणतात टर्म शीट. बर. टर्म शीट. ओके. सो बिफोर एक्झिक्युटिंग अ फॉर्मल डॉक्युमेंट ऑफ शेअर परचेज अग्रीमेंट असेल की इक्विटी तुमची जर ते घेणार असतील, तर आपले दोघांमधले जे ब्रीफ टर्म्स आपण जे अग्री करत आहोत की मी 3 वर्षासाठी तुमच्यामध्ये आहे, मी 3 वर्षाचा आमचा लॉक इन पिरियड आहे, माझा जो इन्व्हेस्टमेंट आहे ते फेज्ड वाईज मॅनरमध्ये मी तुम्हाला इन्व्हेस्ट करणार आहे, सब्जेक्ट टू यू अचिव्हिंग दोज गोल्स. सपोज तुमच्याकडे प्रोडक्ट आहे आणि तुम्ही माझ्याकडून इन्व्हेस्टमेंट घेताना तुम्ही मला प्रोजेक्ट केलं की सर आज मी 1000 विकतोय, 1 वर्षांनी माझा कस्टमर बेस 10,000 होईल आणि 3 वर्षामध्ये मी 1 लाख अचीव्ह करणार आहे. तुमच्या या प्रोजेक्शनवरच मी पैसा लावतो. ओके. सो देअरफोर हे जे टर्म्स आहेत, सो फ्रॉम द अँगल ऑफ इन्व्हेस्टर हे डिफाईन असायला पाहिजे, सो दॅट सपोज स्टार्टअप फॉर सम रिझन इज अनेबल टू अचीव्ह दॅट टार्गेट, देन ऑब्व्हियसली द फंड विल नॉट कम इन. आणि जर स्टार्टअपने अचीव्ह केलं आणि जर इन्व्हेस्टर बॅकआउट होत असेल तर स्टार्टअप विल से की सर तुम्ही मला, आपल्या दोघांमध्ये ते अग्री झालं होतं म्हणून मी शॉप्स उघडले, एम्प्लॉईज जनरेट केले, मी स्केलअप करतोय. सो देअरफोर जे बेसिक टर्म्स कंडिशन्स आहे, टर्म शीट, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिफोर इव्हन एंटरिंग इन टू अ फॉर्मल अरेंजमेंट. कारण तुम्हाला जे काही पैसा इन्फ्लो आला म्हणजे ते सर्व करावंच लागतं, बट इव्हन टू बिगिन एक टर्म शीट असायला पाहिजे. दॅट इज द मिनिमम वी मस्ट डू. म्हणजे इट इज माय ॲडवाइस टू ऑल स्टार्टअप. मग आता जसं टर्म शीट तुम्ही सांगितलं, ओके, आता असं समजू की इन्व्हेस्टर बॅकआउट झाला, किंवा स्टार्टअपने ते अचीव्ह करू शकलं नाही, बरोबर, मग ह्या केसेसला मग कसं तुम्ही हँडल करतात? मग या कोर्टापर्यंत केसेस जातात? आय फील की फाउंडर्सला कधी पण एक बॅकअप प्लॅन रेडी असायला पाहिजे. ओके. देअर मस्ट ऑलवेज बी अ प्लॅन बी रेडी, बिकॉज जर तुमच्याकडे ए इन्व्हेस्टर सपोज जर होता आणि तो बॅक ऑफ करत असेल, तो फाउंडर विल इमिजिएटली स्टार्ट लुकिंग ॲट अदर इन्व्हेस्टर्स. ओके. ही मे ट्राय टू अप्रोच देम की सर माझं असं होतं, यांच्यासोबत आमचं होतं, बट फॉर सम रिझन आम्ही ते हे नाही करू शकलो, सो प्लीज इफ यू आर इंटरेस्टेड, दॅट कुड बी वन ऑप्शन. सेकंड ऑप्शन, थोडाफार तुम्हाला पण एक्सपिरियन्स होतो, सो यू मे इन्स्टेड ऑफ गेटिंग सम वन एल्स टू इन्व्हेस्ट इन युअर कंपनी, तुम्ही स्वतःचाही पैसा त्याच्यामध्ये लावू शकतात, ऑर यू कुड बॉरो फ्रॉम फ्रेंड्स ऑर फॅमिली, किंवा तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पण भरपूर स्कीम्स आहेत. जर तुम्ही स्टार्टअप रजिस्टर केलंय स्वतःला आणि तुम्ही त्याचे बेसिक कंप्लायन्सेस जर फुलफिल केले, तर जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी प्रमोटेड सिडबी म्हणून ऑर्गनायझेशन आहे, बँक आहे, ते पण स्टार्टअपसाठी फंडअप करतात. स्टार्टअप इंडियाचा इनिशिएटिव्ह आहे. सो स्टार्टअप्स कुड ऑल्सो लुक आउट ऑन सच प्लॅटफॉर्म्स वेअर दे कॅन शोकेस देअर आयडियाज अँड ट्राय अँड गेट सम इन्व्हेस्टमेंट फॉर इट. तुम्ही ऑप्शन्स आम्हाला सांगितले, हे तुम्ही ठेवायला पाहिजे. पण जर बॅकआउट झाला तर स्टार्टअप ओनर किंवा ते कंपनी ओनर त्यांच्या विरुद्ध केस करू शकतात, किंवा मग ते अग्रीमेंटला काय होतं, मग पुढे त्या अग्रीमेंटचं काय होतं? करेक्ट. सो द एक्झिट कॅन बी इदर म्युच्युअल, वेअर वी बोथ अग्री की सर यू हॅव अचीव्ड
whatever you wanted to achieve in your investment. So we both agree ki you want to exit, no problem. But if there is some dispute, because I may say ki it is not amicable आणि suppose there is a dispute, तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जेव्हा आम्ही ड्राफ्ट करतो त्याच्यामध्ये पण आम्ही टर्मिनेशनची प्रोसिजर ती आम्ही लिस्ट करतो. किंवा सपोज तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जर डिस्प्यूट झाला तो देर इज अ क्लॉज कॉल्ड डिस्प्यूट रेझोल्युशन क्लॉज. प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट अग्रीमेंटमध्ये हा क्लॉज असतोच. आणि दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्लॉज जो अग्रीमेंटमध्ये असायला पाहिजे. विच स्टेट्स की तुम्ही सपोज डिस्प्यूट झाला तर तुम्ही पहिले ॲमिकेबली रिझॉल्व्ह करा, ट्राय करा. जर ते 30 दिवसात नाही झाला मग तुम्ही नोटीस पाठवा, मग तुम्ही कोर्टात जाऊ शकता. इफ नॉट कोर्ट, मग त्याला एक आणखी एक ऑप्शन आहे आर्बिट्रेशन. विच इज द ऑल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम आहे. आता भारतात आर्बिट्रेशनला खूप प्रमोट करतायत. आर्बिट्रेशनचा सेपरेट ऍक्ट आहे, आर्बिट्रेशन कन्सिलिएशन ऍक्ट. आर्बिट्रेशनमध्ये जो आर्बिट्रेटर आहे, जो कोणी डिस्प्यूट डिसाईड करेल, तो डिस्प्यूट ॲज पर द इंडियन लॉज जे आहे ॲप्लिकेबल, त्या लॉच्या आधारेच आणि तुमचा जो अग्रीमेंट आहे त्याच्यावर तो डिस्प्यूट्स ॲड्ज्युडिकेट करतो. त्याच्यामध्ये कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला टाइम वेस्ट करायची गरज नाही. कारण आर्बिट्रेशन कायद्यामध्ये असं आहे की एकदा तुमचे प्लीडिंग्स कंप्लीट झाले, क्लेम, डिफेन्स, त्याच्यानंतर 1 वर्षातच त्याला जजमेंट द्यावा लागतो आर्बिट्रेटरला. So therefore, Indian government is also to achieve ease of doing business. तो जो इंडेक्स आहे, आपण भारत जेव्हा जगात जातो आणि प्रमोट करतो इंडस्ट्रीजला की तुम्ही इंडियामध्ये इन्व्हेस्ट करा, तर while getting money is important, but it is also important to show them the exit route. आम्ही इथे आलो आणि आम्ही जर अडकलो, so it can't be for indefinite period. इन्व्हेस्टर बाबतीमध्ये आता बोलतोय, तर जेव्हा आपण एखादी इन्व्हेस्टर बघत असतो, माइट बी ते सीड फंडिंगसाठी असू द्या, किंवा व्हीपी राऊंड असू द्या, किंवा आपला 2nd राऊंड 3rd राऊंड असू द्या, तर इन्व्हेस्टर सोबत असं काय बघितलं गेलं पाहिजे, म्हणजे इन्व्हेस्टरचं असं काय डॉक्युमेंट्स किंवा अशा काय गोष्टी बघितल्या पाहिजे जेणेकरून पुढे चालून कायद्याने प्रॉब्लेम होणार नाही. नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं की तो इन्व्हेस्टर काहीतरी फ्रॉड निघतो किंवा मग बाकीच्या गोष्टी निघतं, त्याच्यावर केस करूनही उपयोग होत नाही, शेवटी तो हात वरती करून देतो. तर मग अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत जेव्हा आपण एखादी निधी किंवा एखादी फंड आपण एक्सेप्ट करत असू, कोणाकडून घेत असू, तर तिथे काय गोष्टी बघितल्या पाहिजे? ऍक्च्युली तुमचा हा जो प्रश्न आहे, इट इज डबल एजेड सोर्ड. एकतर इन्व्हेस्टर फ्रॉड असू शकतो किंवा स्टार्टअप फ्रॉड असू शकतो. ते असू शकतं, दोन्ही असू शकतात. मग दोघांसाठी सांगा. बरोबर. तर ते त्याच्यामध्ये ड्यू डिलिजन्स दोघांनी एक दुसऱ्याचा केला पाहिजे. आता सपोज फॉर एक्झाम्पल शार्क टँक इंडिया शो आहे, जिथे भरपूर स्टार्टअप जातात, ते आपले प्रोडक्ट शोकेस करतात. तिथे जे जजेस आहेत त्यांना तो आवडतो प्रोडक्ट, त्यांचं नेगोशिएशन होतं आणि ते प्रॉमिस करतात की आम्ही तुम्हाला 1 कोटी देऊ आणि ह्याच्यामध्ये 6% आम्ही तुमचं स्टेक घेऊ. आता दिस इज गुड फॉर द शो, बट वन्स द शो इज ओव्हर, त्याच्यानंतर ते 1 कोटी खरंच भेटतात का, किती वेळात भेटतात, काय भेटतात, अच्छा, इट इज अ क्वेश्चन मार्क. कारण आपण पेपरमध्ये वगैरे बघितलं असेल की सर त्यांनी प्रॉमिस केले पण अजूनपर्यंत काही पैसे भेटले नाही. सो देअरफॉर इट ऑल डिपेंड्स. म्हणजे तुम्ही जेव्हा ड्यू डिलिजन्स करतात, सो डिपेंड ऑन दॅट. सपोज आता तुम्ही इन्व्हेस्टर आहात आणि मी स्टार्टअप आहे, तुम्ही जर माझ्या बिझनेस एंटिटीवर जर इन्व्हेस्ट करणार आहात, यू विल इन्व्हेस्ट मनी ओनली आफ्टर डुईंग ड्यू डिलिजन्स. ड्यू डिलिजन्स म्हणजे तुम्ही माझे बुक्स पाहणार, माझे बॅलन्स शीट्स तुम्ही चेक करणार, माझे जे कंप्लायन्सेस आहे ते बरोबर आहेत का नाही, माझ्याकडे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जर आहे त्याला व्हॅलिड लायसन्सेस आहेत का नाही, त्याला मी बरोबर रिन्यू केलेल्या आहेत का नाही. सो टू रन माय बिझनेस, माझ्याकडे जे जे काही कंप्लायन्सेस आहे, दॅट इज द बेसिक थिंग विच अन इन्व्हेस्टर विल लुक ॲट. ते मी अचीव्ह केलेले आहेत का, वेदर आय हॅव अ स्ट्रॉंग लिगल टीम. सो दीज आर द बेसिक थिंग्स विच आय थिंक बोस्ट
investor and startup will look at each other while taking any decision before moving forward. ओके, एक केस स्टडीज घेऊ आपण. ओके, एक इन्व्हेस्टरकडे तुम्ही आहात. ओके, तुम्ही त्यांना तुमचा ॲडवायझरी किंवा तुमची सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करताय लॉजची. ओके, आता त्या इन्व्हेस्टरनी तुम्हाला एका कंपनीमध्ये पाठवलं की मला ह्या कंपनीमध्ये एक्स अमाऊंट मला इन्व्हेस्ट करायची आहे. बरोबर. तर तुम्ही सर्वात पहिले अशी कोणती गोष्ट पाहतात त्या कंपनीमध्ये गेल्या बरोबर. की म्हणजे अशा कोणत्या गोष्टी असतात की तुम्ही ते सर्वात पहिले तिथे बघतात? बरोबर. पहिले तर मी त्याचा जो बिझनेस मॉडेल आहे स्टार्टअपचा, आय विल फर्स्ट अंडरस्टँड दॅट की हा मॉडेल ऍक्च्युली काय आहे आणि हा जो पैसा घेत आहे हा कशासाठी घेतोय. फ्रॉम दॅट मॉडेल आय विल अंडरस्टँड की वन्स द मनी रिचेस हिज बँक अकाउंट, हाऊ दॅट मनी इज गोइंग टू बी युटिलाइज्ड. इफ इट इज अ प्रोडक्ट, मग त्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी पैसा लागतोय, त्याला त्याची मशीन अपग्रेड करायची, त्याला मशिनरीसाठी पैसा लागतोय. प्रोडक्ट रेडी आहे पण त्याला आता डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, त्याला तो डिस्ट्रीब्युशन चेनसाठी पैसा लागतोय. आता डिस्ट्रीब्युशन चेन रेडी पण आणखी त्याला इफेक्टिव्हली मॅनेज करायचं आहे, तर तुम्हाला चांगले एम्प्लॉईज पाहिजे, तर एम्प्लॉईजसाठी पैसा लागतोय. आता एम्प्लॉईज आहे पण थोडंसं अजून तुमच्या प्रोडक्टला खूप तुम्हाला प्रमोट करायचं, तर तुम्हाला इन्फ्लुएन्सरसाठी पैसा लागतोय. सो द फ्लो ऑफ मनी तर ते बिझनेस मॉडेलवर डिपेंड असतो की ऍक्च्युली हाऊ द मनी इज गोइंग टू फ्लो. आणि बिकॉज इट इज अकाउंटेड फॉर थ्रू अकाउंट हे असणार आहेत. सो आय थिंक इट इज प्रिटी क्लिअर की पैसा कसा आणि कुठे यूज होणार आहे त्याच्यावर ते डिपेंड करतो. सो वी ट्राय अँड अंडरस्टँड द बिझनेस मॉडेल. वन्स वी अंडरस्टँड द बिझनेस मॉडेल, मग नेक्स्ट स्टेप इज त्यांचे जे डॉक्युमेंटेशन्स आहेत. आता ते म्हणतात की सर आता मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सपोज आम्ही स्वतः नाही करत पण बाहेरनं आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो. तर ज्याच्याकडून ते कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून घेत आहेत विथ देम त्यांचं काय अरेंजमेंट आहे, ती एंटिटी बरोबर आहे का. म्हणजे बेसिकली तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे चेक करतात, लिगली तुम्ही त्या गोष्टी त्याच्यामध्ये बघतात तुम्ही. करेक्ट. ओके. वी जस्ट ट्राय अँड सी की वॉट एव्हर इन्फॉर्मेशन इज गिवन टू अस दॅट इज विजिबल अँड नथिंग इज इन एअर. ओके. म्हणजे आता बऱ्याचदा असं पण होतात ना की फेक ऑफिसेस असतात, फेक कंपनीज असतात. करेक्ट. मग त्यांच्या सगळे तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे चेक करत असेल, त्यांचं रजिस्ट्रेशन चेक करत असतील. करेक्ट. सो आता आम्ही तर करतोच, पण आता गव्हर्नमेंटनी पण इनिशिएटिव्ह घेतले आहेत. आता सपोज फॉर एक्झाम्पल तुमची जर कंपनी तुम्हाला जर रजिस्टर करायची असेल तर तुमच्या कंपनीचा फोटोग्राफ विथ गुगल लोकेशन हॅज टू बी नाव अपलोडेड फर्स्ट टू शो दॅट की या कंपनीचा हा रजिस्टर्ड ऑफिस आहे. तर बाय द पॅसेज ऑफ टाइम अँड जेवढे स्कॅम्स घोटाळे झालेत, सो आय थिंक इवन द गव्हर्नमेंट हॅज बिकम अवेअर टू टेक प्रिकॉशन्स बिकॉज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर आम्ही लॉमध्ये पण आम्ही सर्वांना ॲडवाईस करतो की तुम्ही ॲडवायझरीवर जेवढा पैसा खर्च करताल दॅट इज अ व्हेरी मिनिस्क्युअल अमाऊंट. कारण अल्टिमेटली वन्स यू लँड अप इन लिटिगेशन, the amount of time and money which you spend, there is no limit to it. So therefore it is always advisable to do the due diligence first, because that cost and time involved is very less compared to what is required in litigation further. एखाद्याने स्टार्टअप चालू केलाय, एखाद्याने बिझनेस चालू केलाय, तर त्या बिझनेसमध्ये ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट असे काय त्यांनी समाविष्ट केले पाहिजे, काय असले पाहिजे? ह्याच्यामध्ये बेसिकली तुमच्याकडे फाउंडर्स अग्रीमेंट असायला पाहिजे. बरं. Suppose there are 2 partners or 3 partners who have an idea. एकाकडे आयडिया असतो, एकाकडे टेक्निकल एक्सपर्टीज असतं, एक सॉफ्टवेअर तयार करतो, एक मार्केटिंग करतो, युजली स्केलअप करण्यासाठी. तर फाउंडर्स अग्रीमेंट असायला पाहिजे सो दॅट अमंगस्ट द पार्टनर्स इफ एट ऑल देर इज एनी इश्यू इन फॉर फ्युचर, तर ते अवॉइड करण्यासाठी एक फाउंडर्स अग्रीमेंट सो दॅट ऑल द पार्टनर्स आर व्हेरी क्लिअर फ्रॉम डे वन. Even if you are best of friends, it is always advisable that you should have a formal agreement, founders agreement. Mag, if an investment starts coming in, mag investment agreements astat. You have employees, you should have employment agreements. Mag, you should have non-disclosure agreements with you, because startup manje it's at the end of the day only an idea. बरोबर. An idea is now
flowing where you have worked on that idea and now it has clicked. तर त्या आयडियाला प्रोटेक्ट करण्यासाठी पण तुम्ही NDA केलं पाहिजे, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट, सो दॅट तुमची जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही रेस्ट्रिक्ट करू शकता की इट शुड नॉट बी डिस्क्लोज्ड, अँड इफ इट इज डिस्क्लोज्ड देन दिस अग्रीमेंट विल टेक केअर ऑफ दॅट सिच्युएशन. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग सपोज तुमच्या प्रोडक्टला तुम्हाला जे स्केलअप करायचं आहे, तुमचे जे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर्स आहे त्यांच्यासोबत तुम्ही अग्रीमेंट करू शकतात. सो इट डिपेंड्स ऑन द बिझनेस, बट बेसिक जे एम्प्लॉयमेंट अग्रीमेंट्स आहेत, इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट आहे, फाउंडर अग्रीमेंट आहे, दीज आर द बेसिक डॉक्युमेंट विच शुड बी इन प्लेस. जसं तुम्ही एनडीएचं नाव घेतलं, हो, तर एनडीएचे अजून ॲडव्हान्टेज काय? एखादी उदाहरण देऊन समजून सांगा ना थोडं. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक केस होती, आमच्याकडे एक क्लायंट होते, ते आहेत दे प्रोव्हाइड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. ओके. आता तुमच्याकडे आयडिया आहे आणि आमच्याकडे इंजिनिअरिंगचं हे आहेत इक्विपमेंट वगैरे, टूल्स इक्विपमेंट, आणि वी हॅव द डेटाबेस, और वी कॅन से वी हॅव द एक्सपर्टीज, वी हॅव इंजिनियर्स विथ अस. तर तुमची जी काही आयडिया आहे, आमची क्लायंट कॅन वर्क ऑन युअर आयडिया अँड गिव्ह यू द डिझायर्ड सोल्युशन. तर एक हरियाणाची एक कंपनी होती, त्यांच्याकडे आयडिया होता बिस्किट तयार करण्याचं, कुकीज अँड बिस्किट्स, अँड दे वर डुईंग रिअली वेल. त्यांचा छोटा प्लांट होता, बट दे वॉन्टेड टू स्केल अप देअर बिझनेस, फॉर विच दे गॉट इन टच विथ अवर क्लायंट. आणि मग आमच्या क्लायंटनी तिकडे जाऊन ते बघितलं, अँड बोथ ऑफ देम डिसाइडेड टू मूव्ह फर्दर. बट फॉर 1 month the agreement could not proceed further because the NDA which that Haryana company demanded from us, that we have to sign this NDA. There were so many terms and conditions in that NDA for which there was so much negotiation. So it just shows that that company in Haryana was so vigilant so that their formula or their recipe or their product or their process is not out or is not abused. Because for me, mala ekda, I am an engineering provider. Once I know the information after expiry of this NDA, so मी 3 वर्षाचं केलं, 5 वर्षाचं केलं. Once this is over, I can also set up a similar plant. बरोबर आहे. ही भीती ऑलवेज स्टार्टअपला असते. So therefore, to protect the idea, you incorporate those ideas or those conditions in the NDA. That की ही जी इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देणार आहोत, it is only for specific purpose. It is only for specific duration. And once our agreement is terminated, then you cannot use this information. You will return all our tools to us. You will return all our information to us. And if you breach, then I can claim damages from you. I can take you to court. I can go to court and तुमच्या विरुद्ध मी इंजंक्शन मागू शकतो की तुम्ही माझ्या आयडियाजवर तुम्ही हे नाही करायला पाहिजे. सो दिस एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड इन NDA. ओके ओके. सो इट इज ओनली टू प्रोटेक्ट युअर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. अच्छा. इन युअर बिझनेस. मग ते असं पण होतं का की जर NDA मी फॉलो नाही केलं, मी साईन केलं आणि NDA मी फॉलो नाही केलं, मी त्याचा म्हणजे त्या आयडियाचा मिसयूज केला, करेक्ट, त्या ज्या डेटाचा मिसयूज केला, करेक्ट, तर माझ्यावर डायरेक्ट केस होती धोकाधडीची? नक्की. तर आमच्याकडे एक क्लायंट्स होते, तर तिथे जी कंपनी होती त्याच्यामधल्याच 3 एम्प्लॉईजनी कंपनीचा जो डेटाबेस होता तिथून इन्फॉर्मेशन काढून त्या तिघांनी स्वतःची कंपनी चालू केली, डुईंग द एक्झॅक्टली सेम बिझनेस विच आवर क्लायंट वॉज डुईंग. सो अँड इव्हेंच्युअली ते एक एक करून 3-3 महिन्यावरून ते रिझाईन करत गेले. तर वी थॉट की एम्प्लॉईज येतात जातात आणि ते रिझाईन करतात. पण जेव्हा ते आमच्याच क्लायंटला अप्रोच करायला सुरुवात केली की सर आम्ही जी मशीन हे लोक देत आहेत आम्ही तुम्हाला 1/4 प्राईसमध्ये देऊ. ॲट दॅट टाइम वी गॉट टू नो वेन वी डिड अवर इंटरनल इन्व्हेस्टिगेशन दॅट दे हॅव ॲक्च्युअली टेकन आउट all the information from the company which belonged to the company.
तर त्याच्यामध्ये आम्ही क्रिमिनल केस पण केली, FIR पण केला बर. आणि आम्ही सिव्हिल सूट पण दाखल केलं टू क्लेम डॅमेजेस. हो. सो यू कॅन डू बोथ. अच्छा. आणि याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम चीटिंग देर इज ऑल्सो अ रोल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. सपोज आता प्रत्येकांचे यू डोंट नो वन मेंटेन्स हार्ड फाईल्स. तुमची जी आयडियाज वगैरे आहेत एव्हरीथिंग इज ऑन लॅपटॉप और कम्प्युटर और बरोबर. कम्प्युटर सर्व्हर्सवर. तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टचा पण रोल येतो. सो देअरफोर देर आर मेनी ऍक्ट्स विच गेट अट्रॅक्टेड. एखाद्या कंपनीला एम्प्लॉयमेंट ॲग्रीमेंट करून घेणं किती गरजेचं आहे? आय थिंक इट इज मॅन्डेटरी, इट इज कंपल्सरी. ते करायलाच पाहिजे. बर. बिकॉज इट प्रोटेक्ट्स बोथ द ऑर्गनायझेशन ऑल्सो अँड द कंपनी ऑल्सो. कसं? फ्रॉम द साइड ऑफ कंपनी, तुमचे जे कंपनीचे जे काही पॉलिसीज आहेत ते तुम्ही एम्प्लॉयला बिफोर ही जॉईन्स यू आर पुटिंग हिम इन टू नोटीस. तर हे त्याला ऑलरेडी माहिती आहे. ही कॅनॉट से की सर हे मला माहिती नव्हतं. इट इज अ पार्ट ऑफ युअर कॉन्ट्रॅक्ट. सो देअरफोर तुमची जी रिलेशनशिप आहे एम्प्लॉयर एम्प्लॉयची, सपोज तुम्हाला लीव्ह घ्यायची असेल किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल, जे काही आहे दॅट इज ऑलवेज देअर इन युअर एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट. तर आमच्याकडे पण जे क्लायंट्स येतात, इदर बी द एम्प्लॉयर ऑर एम्प्लॉई, वी ऑलवेज एनकरेज देम की तुम्हाला जे काही टर्म्स अँड कंडिशन जे काही अग्री करायचे, बिकॉज फ्रॉम द एम्प्लॉई साइड ही ऑलवेज वॉन्ट्स अ जॉब, ही इज इन सर्च ऑफ अ जॉब, सो ही इज डेस्परेट. But because he is desperate, he may sign certain terms which are also not in his favor. So we always tell our clients, be it employer or employee, की तुम्ही जे काही एक्झिक्यूट करतायत कॉन्ट्रॅक्ट किंवा एम्प्लॉयमेंट लेटर्स एक्सेट्रा, यू प्लीज नेगोशिएट प्रॉपरली. तुम्ही समजून घ्या त्याचे काय त्याच्यात लिहिलेलं आहे, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, अँड वन्स यू हॅव अंडरस्टूड की हे टर्म्स आहे, देन यू साइन इन, यू एक्झिक्यूट. So that at the end, if there is some termination, एम्प्लॉयरनी केलं किंवा एम्प्लॉयरनी नोटीस दिली की तो रिझाईन करतोय, सो द एक्झिट मेकॅनिझम शुड बी फुल प्रूफ. सर, आता जसं तुम्ही म्हटले, आपण बोललो की काय ॲग्रीमेंट असले पाहिजे, ओके, काय कायदे असले पाहिजे, कसं आपण गेलं पाहिजे, निधी उभारताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. पण त्या जेव्हा आपण फंड रेज करत असतो, निधी उभारत असतो, त्याच्यामध्ये अजून एक प्रकार मिळतो, क्राऊड फंडिंग. ओके, तर तुम्ही त्याला कसं बघतात? क्राऊड फंडिंग मध्ये पण भरपूर अशा गोष्टी असतात जे की पुढे चालून कायदेशीररित्या खूप म्हणजे बऱ्याचशा प्रॉब्लेम निर्माण होतात, बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. तर काय सांगाल? ह्याच्यामध्ये ऍक्च्युली सेबीचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. बर. सेबीचे रूल्स आहेत विच डील विथ कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम. ओके. त्याला CIS रेग्युलेशन्स म्हणतात. सो इट अप्लाइज टू युजली क्राऊड फंडिंग सारखे स्टार्टअप्सला ते अप्लाय होतात. क्राऊड फंडिंग म्हणजे सपोज यू हॅव अ प्लॅटफॉर्म, इट इज अन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वेअर you tell people that if you invest 1x, we will give you fixed returns of 2x, 3x, 5x in so much year. So depending on their business model. आता हे सर्व प्रकार ऑनलाईन असतो. जो इन्व्हेस्ट करतो तो त्याचा वेबसाईट बघतो, प्रोफाईल बघतो, लिंक्डइन बघतो, ऑनलाईन डेटाबेस बघतो, थोडे रिव्ह्यूज बघतो आणि तो इन्व्हेस्ट करतो. पण कधी कधी even though the startup person who is doing the startup is genuine, इन्व्हेस्टर जो कोणी आहे 5,000 10,000 जो ऑनलाईन छोटी मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करतो तो पण जेन्युइन आहे. पण कधी कधी जो रेग्युलेटर असतो, लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, त्यांना डाऊट येतो. आता फॉर एक्झाम्पल सेबी आहे, सेबीकडे पॉवर्स आहेत. जर त्यांना वाटलं की समवन इज डुईंग सच काइंड ऑफ बिझनेस अगेन्स्ट द रेग्युलेशन्स, मग सेबीकडे पॉवर्स आहेत की ते एक्स पार्टे विदाउट हिअरिंग ते बिझनेस स्टॉप करू शकतात. बर. तुमचे अकाउंट्स फ्रीज करू शकतात. सो दॅट सेबीचा मोटिव्ह हे असतो की इन्व्हेस्टरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणे. बट ॲट द सेम टाइम जो स्टार्टअप ज्यांनी इन्कॉर्पोरेट केला आहे त्याचा बिझनेस पण इम्पॅक्ट व्हायला नाही पाहिजे. सो देअरफोर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही जे काही बिझनेस लॉन्च करतात किंवा उभे करतात, यू शुड नो द ॲप्लिकेबल लॉज. तुम्हाला फक्त आयडिया आहे, पण जर त्याचे ॲप्लिकेबल लॉज नाही आहेत, जरी तुम्ही कितीही जेन्युइन असलात
if it does not fit within the four corners of law, then you cannot move forward. सर आता जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टींमध्ये उतरतो, बिझनेस चालू करतो किंवा आपण ॲज अ इन्व्हेस्टर कोणाला पैसे देतो, हो. तर बऱ्याचदा फसवणुकीचे गोष्टी होतात. हो. जसं आपण आता सुरुवातीला पण बोललो, की हो. फसवणूक होती त्याच्यामुळे तुम्ही काय पहिले कागदपत्र बघतात, सर्व गोष्टी बघतात. हो. पण जर एखादी केस डोळ्यासमोर ठेवून जर आपल्याला बघायचं असेल, की बाबा ह्या केसमध्ये ह्या गोष्टी घडल्यात. बरोबर. किंवा मी जर तुम्हाला एखादी केस सांगितली, की एक माइलस्टोन केस सांगा, हो. जे सगळ्यांना काहीतरी शिकवून जाईल. बरोबर. तर अशी केस कोणती? There are many examples actually, but the most recent and the famous cases of BharatPe, त्याच्यामध्ये अश्नीर ग्रोवर वॉज वन ऑफ द फाउंडर मेंबर्स. तर त्या केसमध्ये ॲलिगेशन असं आहे की ड्युरिंग द ड्यू डिलिजन्स जे इन्व्हेस्टर्सनी केलं त्यांच्या एजन्सीच्या मार्फत, त्यांना असं दिसून आलंय की फेक इन्व्हॉइसिंग मध्ये फाउंडर्सनी पैसा कंपनीच्या बाहेर काढलाय आणि जे कोणी वेंडर्स होते ज्याला पेमेंट गेलेत, दोज वर ॲक्च्युली नॉट द रिअल वेंडर्स, बट दोज आर एंटिटीज लिंक टू अश्नीर ग्रोवर हिमसेल्फ. तर कारण कंपनीला ज्याला कोणी पैसे द्यायचा आहे, सो यू मेंटेन ऑल द बुक्स, अकाउंट्स, ते अकाउंट्स वगैरे सर्व प्रॉपर होतं. पण ते जे एंटिटीज आहेत जिथे पैसा समोर गेला आहेत, दोज एंटिटीज वर लिंक्ड to Ashnir Grover's firm is the allegation right now. So from this we can actually learn from startups point of view की तुम्ही ज्याच्यासोबत बिझनेस करतायत, so avoid if you are using someone else's money, then you should keep your friends, relatives at arm's length so that there is no question on your integrity. बरोबर. तर जास्त वेळ घेत नाही, एक शेवटचा प्रश्न विचारतो. मी एक सिरीज सुरू करण्याचा प्रयत्न केलाय एआयच्या बाबतीमध्ये. आता रिसेंटलीच 2 एपिसोड झाले, तिसरा एपिसोड आता लवकरच प्रदर्शित होईल. तर तुम्हाला पण मला एक प्रश्न असा विचारावा वाटतोय, म्हणजे कायद्याच्या ज्या प्रोसेस आहे, लॉची जी प्रोसेस आहे किंवा हे लॉचं पूर्ण स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये एआय येऊ शकतो का? किंवा एआयचं हस्तक्षेप होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? गौरव, ॲक्च्युली येऊ शकतो का, तो वेळ गेलेला आहे. एआय ऑलरेडी आलेला आहे. ओके. इन एव्हरी प्रोफेशन इन्क्लुडिंग लीगल प्रोफेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज कम इन द प्रोफेशन. कसं? त्याचं एक्झाम्पल म्हणजे सपोज आय एम अ लॉयर, मला सपोज रिसर्च करायचं आहे ऑन अ पर्टिक्युलर सब्जेक्ट, किंवा मला केस लॉज काढायचे आहेत की जे मी माझ्या केससाठी यूज करू शकतो. देर आर सो मेनी सर्च इंजिन्स ज्याच्यामध्ये आम्ही फक्त जर सब्जेक्ट जरी टाकलं, सो इट इज गिव्हिंग अस द डिझायर्ड रिझल्ट. दिस इज वन ऑफ देम. नंबर 2, सपोज आय नीड टू रीड सम कमेंट्री किंवा बुक्स किंवा बेरेट, सपोज जर काय आम्हाला रीड करायचं असेल, इवन इफ आय पुट द सब्जेक्ट मॅटर, माझी जी केस आहे, मी जर समरी फॉर एक्झाम्पल त्या चॅट जीपीटी मध्ये सपोज मी इन्सर्ट केली, and even if I put like Indian judicial cases त्याच्यामध्ये मी टाकले, it will immediately within not even 10 seconds it will give me 10 cases. They may not be most appropriate. I don't say that AI right now whatever result they are giving is 100% correct, but definitely आमचा जो टाइम आहे तो सेव्ह होतो. रिसर्च करण्याचा आमचा जो टाइम आहे तो सेव्ह होतो. So therefore artificial intelligence is there everywhere. आय थिंक इट इज जस्ट मॅटर ऑफ टाइम की ते शाळेमध्ये पण शिकवलं जाणार आहेत, आणि आपल्यासाठी हे बेटर आहे. द अर्लियर वी लर्न, आय थिंक वी कॅन टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट रादर दॅन लुकिंग ऑन द नेगेटिव्ह साईड ऑफ एआय. वी शुड लुक एट द पॉझिटिव्ह साईड ऑफ एआय. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा वेळ दिला आम्हाला आणि एवढं चांगली इन्फॉर्मेशन आम्हाला पास ऑन केली. नक्कीच याचा फायदा आम्हाला आमच्या स्टार्टअपमध्ये कुठे ना कुठे होईल. Thank you so much. Thank you, Gaurav. It is my honor and privilege to be on your show. Thank you. Thank you, sir. Thank you so much. Thank you.